नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला जर रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक ऐकायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. रात्र 9वी, कथा 9वी. कथेचं नाव आहे मोरी गाय. श्यामची आई माणसांवर जितकं प्रेम करायची तितकीच ती कुठल्याही सजीव मात्रावर प्रेम करायची. मग ते पशु असू देत, पक्षी असू देत किंवा झाडं असू देत. अशाच त्यांच्या घरातल्या एका गायीवर आई किती मनापासून प्रेम करीत असे, हाच संदेश आपल्याला आज या कथेतून मिळणार आहे. ऐकूयात मोरी गाय. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गायीला तो मारित होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून आणा. श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे. शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी आमच्या मोऱ्या आईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारी जणे वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मूठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गायीला आपण भीक मागायला लावली आहे. म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून मधून गोठ्यात जायची. तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजायची. त्याला दुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवायचे वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटायची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गावह पश्यंती. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या,
माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती, आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात. 1-2 दिवसांत ढोर मरते. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार झाले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना, मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरांस काय समज. मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे, परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या 2 आराध्य देवता, आधार देवता, या 2 देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर रुचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे.